Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 31 of chapter number 7 joint bar graph from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 53 आणि 54 वर प्रॅक्टिस सेट 31 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. क्लास 6 मध्ये असताना आपण बार ग्राफ्स म्हणजे काय ते समजून घेतले होते. यावर्षी आपल्याला जॉईंट बार ग्राफ्स ड्रॉ करायचे आहेत. चला तर मग आधी आपण थोडी रिव्हिजन करूयात की क्लास 6 मध्ये असताना आपण कशा प्रकारे बार ग्राफ्स ड्रॉ करत होतो. आता इथे हा डाटा दिलेला आहे. 4 स्टुडंट्स आहेत आणि त्यांचे वेट दिलेले आहे. या डाटावरून आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग कशा प्रकारे आपण क्लास 6 मध्ये असताना बार ग्राफ ड्रॉ करत होतो तर हे पहा, इथे हा वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस आणि स्केल राईट करत होतो आपण. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 kg. आता इथे बघा वेट्स किती दिलेले आहे, 30, 35, 40, 27. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 kg. म्हणजे इथून या 0 पासून इथपर्यंत हे 1 सेंटीमीटर आहे. मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 kg. हे पहा, अशा प्रकारे आपण राईट करणार. हा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे 0 आणि मग इथे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अँड सो ऑन. आपल्याला जर 70पेक्षा जास्त इथे वेट दिले असते तर आपण आणखी सुद्धा पुढे हा वाय ॲक्सिस वाढवू शकलो असतो. हे पहा, इथे ॲरो दिलेला आहे की नाही, याचा काय अर्थ असतो की आपण हवा तितका तो लॉंग वाढवू शकतो. चला आता आपण इथे काय राईट करणार एक्स ॲक्सिसवर. तर यांची जी नावे दिलेली आहेत ती हे पहा अशा प्रकारे, राज, श्लोक, शौनक, स्वराज. आता इथे राजचे वेट काय आहे 30. सो इथे 30 कुठे आहे वाय ॲक्सिसवर, इथे. मग अशा प्रकारे आपण बार ड्रॉ करणार. त्यानंतर श्लोकचे आहे 35. ही 30ची लाईन आहे की नाही, मग 35 कुठे असणार, 30 आणि 40च्या मध्ये. हे पहा, ही जी लाईन दिसत आहे ती थोडीशी डार्क दिलेली असते. आपल्याला लगेच कळते की ती 5 आहे याच्यामध्ये. इथे 30 आहे, इथे 40 आहे. या दोघांच्या मधली ही जी लाईन आहे थोडीशी डार्क आहे, ती आहे 35ची. हे पहा अशा प्रकारे आपण ड्रॉ करतो. आता हे आपण सगळं क्लास 6 मध्ये अभ्यासलेले आहे. आता फक्त आपण रिव्हिजन करत आहोत. शौनकचे आहे 40, सो 40. त्यानंतर स्वराजचे किती दिलेले आहे 27. सो हे पहा, इथे आहे 20, ही आहे 25ची लाईन, 20 आणि 30च्या मधली. त्यानंतर 26, त्यानंतर ह्या छोट्या छोट्या लाईन्स दिसतात ना तुम्हाला, मग 25, 26, 27. ओके. सो हे पहा अशा प्रकारे आपण बार ड्रॉ करणार. आय होप आता तुम्हाला हे सगळं आठवलं असणार आहे. यावर्षी आपण शिकणार आहोत जॉईंट बार ग्राफ. तर जॉईंट बार ग्राफ हा काय प्रकार आहे, इथे प्रोडक्शन दिलेले आहे. कसले प्रोडक्शन दिलेले आहे तर वीटचे प्रोडक्शन दिलेले आहे. अजयचे वीट प्रोडक्शन आणि विजयचे वीट प्रोडक्शन, यांच्या फार्ममध्ये किती वीट प्रोड्यूस झालेला आहे त्याचा ग्राफ दिलेला आहे. सो हे पहा, हा वाय ॲक्सिस आहे आणि या वाय ॲक्सिसवर काय दिलेले आहे, प्रोडक्शन इन क्विंटल्स. क्विंटल्समध्ये हे प्रोडक्शन दिलेले आहे. हा एक्स ॲक्सिस आहे आणि या एक्स ॲक्सिसवर इयर्स दिलेले आहेत. हे पहा, इयर्स. अशा प्रकारे जेव्हा कधी आपण बार ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला राईट करायचे असते की वाय ॲक्सिसवर आपण काय शो करत आहोत आणि एक्स ॲक्सिसवर आपण काय शो करत आहोत. आता इथे 2011 मध्ये अजयचे वीट प्रोडक्शन किती झालेले आहे इन क्विंटल्स. हे पहा, इथे 0 आहे. वाय आणि एक्स ॲक्सिसचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो 0 असतो. इथे 0, मग 10, 20, 30 आणि 40 क्विंटल इतकं प्रोडक्शन झालेलं आहे अजयचं. मग इथे हा विजयचे वीट प्रोडक्शन दिलेले आहे. विजयला किती झालेले आहे 2011 मध्ये तर 40 झालेले आहे. त्यानंतर 2012 मध्ये अजयचे आहे 50 क्विंटल आणि विजयचे किती आहे हे पहा, इथे आहे 50 नंतर 50 आणि 60च्या मधली ही लाईन आहे. सो 55 क्विंटल विजयचे वीट प्रोडक्शन झालेले आहे. मग या बार ग्राफ्सवरून आपल्याला काय लक्षात येत आहे, आपल्याला कम्पेअर करता येत आहे की अजयचे किती झालेले आहे आणि विजयचे किती झालेले आहे. कोणत्या इयरमध्ये अजयचे कमी प्रोडक्शन झालेले आहे आणि कोणत्या इयरमध्ये विजयचे कमी झालेले आहे, किंवा कोणत्या इयरमध्ये अजयचे जास्त प्रोडक्शन झालेले आहे आणि विजयचे जास्त प्रोडक्शन कोणत्या इयरमध्ये झालेले आहे, हे आपल्याला लगेच ॲनालाइज करता येतं. हे दोन वेगवेगळे बार ग्राफ्स आहेत. जर आपण हे दोन्ही वेगवेगळे बार ग्राफ्स एकाच ग्राफवर शो केले तर काय होईल, इझी होऊन जाईल ना. आपल्याला एकाच ग्राफमध्ये सगळे व्यवस्थित कळणार आहे की अजयचे किती झालेले आहे, विजयचे किती झालेले आहे. हे पहा अशा प्रकारे.
या दोन्ही बार ग्राफ्सला आपण एकाच ग्राफमध्ये शो केलेले आहे. अजय अँड विजय's वीट प्रोडक्शन. ते पहा 2011मध्ये अजयचे किती झालेले होते 40 क्विंटल आणि विजयचे सुद्धा 40 क्विंटल होते. तर हे पहा आपण कशा प्रकारे इथे ड्रॉ केलेले आहे. शेजारी शेजारी अजय आणि विजयचे ग्राफ्स ड्रॉ केलेले आहेत. इथे पहा अजयचा कोणता कलर दिलेला आहे प्रोडक्शनसाठीचा डार्क ब्लू आणि विजयचा आहे लाईट ब्लू. सो हा जो आहे बार तो आहे अजयचा आणि हा आहे विजयचा. दोघांचेही 2011मध्ये सेम वीट प्रोडक्शन झालेले होते. 2012मध्ये अजयचे किती झाले होते 50 आणि विजयचे किती झाले होते 55. पहा किती इझी होऊन गेलं की नाही. आता यावर आधारित काही क्वेश्चन्स पाहूया. इन विच इयर डिड दे बोथ प्रोड्यूस इक्वल क्वांटिटीज ऑफ वीट. आता किती इझिली आपल्याला सांगता येत आहे की 2011मध्ये दोघांचंही इक्वल क्वांटिटीमध्ये वीट प्रोड्यूस झालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन इयर 2014 हू प्रोड्यूस्ड मोर वीट. 2014 कुठे आहे इथे कोणी सगळ्यात जास्त वीट प्रोड्यूस केलेला आहे अजयने की विजयने. ऑफकोर्स अजयने. हे पहा अजयचा जो बार आहे तो वरती गेलेला आहे आणि विजयचा खाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन इयर 2013 हाऊ मच वीट डिड अजय अँड विजय ईच प्रोड्यूस. 2013 कुठे आहे इथे अजयने किती प्रोड्यूस केला वीट तर 40 क्विंटल आणि विजयने किती केलेला आहे हे पहा 30 क्विंटल. किती इझी होऊन गेल्या की नाही गोष्टी. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 31 सॉल्व्ह करूयात. आय होप तुम्हाला जॉईंट बार ग्राफ्स म्हणजे काय ते कळालं असेल. द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्कूल्स ऑन वर्ल्ड ट्री डे इज गिवन इन द टेबल बिलो. इथे या टेबलमध्ये काय दिलेलं आहे की स्कूल्स आहेत आणि त्या स्कूल्सने किती स्कूल्स आहेत 2 स्कूल्स आहेत आणि त्या स्कूल्सने वर्ल्ड ट्री डेच्या दिवशी काही प्लांट केलेले आहेत सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो दीज फिगर्स. याचे फिगर्स दिलेले आहेत. त्या फिगर्स शो करण्यासाठी आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. लक्षात घ्या इथे पहा स्कूल्स नेम दिलेले आहे नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय आणि इकडे काय दिलेले आहे नेम ऑफ सॅपलिंग्स. कोणकोणते सॅपलिंग्स त्यांनी प्लांट केलेले आहेत. आमंड आहे करंज नीम अशोक गुलमोहर. आता नूतन विद्यालयाने आमंडचे किती लावलेले आहेत 40 आणि भारत विद्यालयाने आमंडचे किती लावलेले आहेत 42. नूतन विद्यालयाने करंजचे सॅपलिंग्स 60 लावलेले आहेत तर भारत विद्यालयाने 38 सॅपलिंग्स करंजचे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे हा डाटा या टेबलमध्ये दिलेला आहे. या डाटानुसार आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय लागणार आहे ग्राफ. ओके नाही ग्राफ पेपर. आता या ग्राफ पेपरवर आपण हा टेबल इथे घेऊयात म्हणजे आपल्याला इझी होऊन जाईल की कोणत्या स्कूलने कशाचे किती प्लांट्स लावलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे तर वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे पहा इथे आपण हा वाय ॲक्सिस ड्रॉ केला. वाय ॲक्सिसवर आपण काय शो करणार आहोत नंबर ऑफ सॅपलिंग्स आणि एक्स ॲक्सिस याच्यावर आपण काय शो करणार आहोत तर सॅपलिंग्स कोणकोणते सॅपलिंग्स लावलेले आहेत स्कूल्सने. आता इथे आपण नाव देऊन घेऊयात वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. इथे राईट करूया स्केल. स्केल खूप इम्पॉर्टंट आहे त्याला मार्क्स असतात. न विसरता आपल्याला स्केल राईट करायचे आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग्स. आता इथे लक्षात घ्यायचं आहे नंबर्स कसे कसे दिलेले आहेत 40 आहे 42 60 38 सगळे 100च्या आतमध्ये आहे म्हणून आपण इथे काय केलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग्स. जर हे सगळे 100च्या वरती असते तर आपल्याला कसे स्केल घ्यावे लागले असते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 सॅपलिंग्स. आलं लक्षात तुमच्या. चला आता इथे आपण हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे याला 0 करूयात आणि मग 1 सेंटीमीटर 0 पासून 1 सेंटीमीटर इथपर्यंत इथून मग आपले नंबर्स चालू होतील. सो 10 20 30 40 50 60 70 सगळे 70च्या आत आहेत और 70च्या आसपास आहेत त्यामुळे आपण इथे 70पर्यंत घेतलेलं आहे. तुम्ही 80पर्यंत सुद्धा वरती घेऊ शकता. आता एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय राईट करायचं आहे तर सॅपलिंग्स कोणकोणते सॅपलिंग्स या स्कूल्सने प्लांट केलेले आहेत. सो आमंड करंज नीम अशोक आणि गुलमोहर. तर अशा प्रकारे आपण इथे राईट करून घेऊया. नेक्स्ट काय राईट करणार तर नूतन विद्यालयाचा बार कोणता कलरचा असणार आहे किंवा कसा असणार आहे आणि भारत विद्यालयाचा कसा असणार आहे ते आपण राईट करणार. सो नूतन विद्यालयाचा आपण घेऊया डार्क ब्लू आणि भारत विद्यालयाचा बार असणार आहे आपला ग्रे कलरचा. सो नूतन विद्यालय किती आहे 40. आमंडचे किती प्लांट्स लावलेले आहेत नूतन विद्यालयाने 40. सो इथे आपण ड्रॉ करूयात 40. त्यानंतर भारत विद्यालयाने आमंडचे लावलेले आहेत 42
सो यालाच जॉईंट करून आपल्याला भारत विद्यालयाचा बार ड्रॉ करायचा आहे. आता 42 कुठे प्लॉट करणार हे पहा. इथे ही 40ची लाईन आहे की नाही, 40च्या वरती इथे ही एक स्मॉल लाईन आहे पातळ अशी, ती आहे 41. मग 42, 43, 44 आणि 45ची लाईन पहा. ही लाईन थोडीशी डार्कर आहे, हो की नाही. तर अशा प्रकारे या 1 सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स केलेले असतात. सो इथे ही 40ची लाईन आहे. मग 42 कुठे असणार आहे, 42 असणार आहे इथे 41 आणि इथे 42. सो इथपर्यंत आपल्याला आपला बार ड्रॉ करावा लागणार आहे. हे पहा अशा प्रकारे. आता नेक्स्ट आहे करंज. नूतन विद्यालयाने किती सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत करंजचे? 60 कुठे आहे, वाय ॲक्सिसवर इथे. सो या लाईनपर्यंत 60च्या लाईनपर्यंत आपल्याला करंजचा बार ड्रॉ करायचा आहे. हा बार झाला कोणत्या विद्यालयाचा? नूतन विद्यालयाचा. आता भारत विद्यालयाने किती प्लांट केलेले आहे सॅपलिंग करंजचे? 38. सो 38 कुठे आहे हे पहा. इथे 30 आणि इथे 40. तर 38 कुठे येणार, कुठे आपण 38 प्लॉट करणार? जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की 30 to 40 यामध्ये 10 पार्ट्स आहेत. सो हे पहा, ही लाईन आहे 30ची. त्यानंतर ही जी लाईन आहे थोडीशी डार्कर असते, ही कितीची असते? 35ची. 35 नंतर 36, 37 अँड 38. सो 38 या लाईनपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे भारत विद्यालयाचा. हे पहा अशा प्रकारे आपण या लाईनपर्यंत हा बार ड्रॉ करणार. नेक्स्ट आपल्याला नीम आहे. नीमचं प्लांट, नीमचं सॅपलिंग नूतन विद्यालयाने किती प्लांट केलेले आहेत? 72. सो नूतन विद्यालय आपल्याला ब्लू कलरने करायचं आहे बार आणि 72 इथे आहे 70. मग 70 नंतर ही जी स्मॉल लाईन दिसते ती 71 अँड देन 72. हे पहा इथे ही 70, मग 71, 72. तर इथपर्यंत आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे. कोणाचा? नूतन विद्यालयाचा, ब्लू कलरने. हे पहा अशा प्रकारे. आता 60 आहेत भारत विद्यालयाने नीमचे सॅपलिंग्स प्लांट केलेले. सो 60 इथे आहे 60 या लाईनपर्यंत येणार आहे ग्रे कलरचा बार अशा प्रकारे. आता नेक्स्ट सॅपलिंग आहे अशोक. नूतन विद्यालयाने किती प्लांट केलेले आहेत अशोकचे सॅपलिंग्स? 15 कुठे असणार आहे? 10 आणि 20च्या मध्ये ही जी थोडीशी डार्कर लाईन आहे तिथे. सो हे पहा अशा प्रकारे आपण हळूहळू ही लाईन इथपर्यंत आपल्याला ड्रॉ करायचं आहे. हे झालं अशोकाचे प्लांट, नूतन विद्यालयाने प्लांट केलेले. आता भारत विद्यालयाचे किती आहेत? 25 दिलेले आहेत. 25 कुठे असणार आहे? 20 आणि 30च्या मध्ये. अशा प्रकारे बार येणार. नेक्स्ट गुलमोहरचे नूतन विद्यालयाने प्लांट केलेले आहेत 42. सो इथे आहे 40, मग 41 आणि 42. 40 नंतर 2 लाईन्स. हे पहा अशा प्रकारे. आणि भारत विद्यालयाने गुलमोहरचे प्लांट केलेले आहेत 40. सो 40ची लाईन तर इझी आहे. हे पहा ही डार्कमध्ये दिसते आपल्याला 40. सो हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून. हे कम्प्लीट आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात आता क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेले आहे. Question number 2. The table below shows the number of people who had the different juices at a juice bar on a Saturday and a Sunday. Draw a joint bar graph for this data. एका ज्यूस सेंटरवर सॅटर्डेला आणि संडेला वेगवेगळ्या फ्रूट्सचे ज्यूस पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या या टेबलमध्ये दिलेली आहे. या डाटावरून आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. तर हे पहा हे डेज आहेत सॅटर्डे आणि संडे आणि हे फ्रूट्सचे ज्यूसेस स्वीट लाईम, ऑरेंज, ॲपल, पायनॅपल. आता इथे सॅटर्डेला स्वीट लाईम ज्यूस पिणारे किती जण होते तर 43 आणि संडेला 59. ऑरेंजचा ज्यूस पिणारे सॅटर्डेला किती लोक होते तर 30 आणि संडेला 65. ॲपलचं ज्यूस पिणारे सॅटर्डेला 56 आणि संडेला 78. पायनॅपलचं ज्यूस पिणारे 40 आणि सॅटर्डेला 40 आणि संडेला 67. तर या डाटावरून आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. इथे आपण हा टेबल घेतलेला आहे. या टेबलच्या मदतीनेच आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. चला तर मग आपण सगळ्यात आधी काय करतो तर वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घेतो.
वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ पीपल आपण इथे राईट करणार आणि एक्स ॲक्सिसवर काय राईट करणार तर फ्रूट्स, डिफरंट ज्युसेस ऑफ फ्रूट्स. आणि स्केल काय घेणार ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 पीपल. चला इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण 0 घेऊयात आणि इथे मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70. इथे पाहताय आपले सगळे नंबर्स हे 70च्या आतमधले आहेत और 70च्या थोडेसे पुढे आहेत. सो तुम्ही इथे 70 किंवा 80, 90, 100पर्यंत जरी पुढे एक्सटेंड केलं तरीही चालणार आहे. चला आता इथे फ्रूट्सची नावे राईट करूयात. स्वीट लाईम, ऑरेंज, ॲपल, पायनॅपल. स्वीट लाईम पहा सॅटर्डेला किती लोकांनी घेतलेला आहे 43. तर सगळ्यात याही आधी आपल्याला काय करायचं इथे सॅटर्डेला आपण कोणता कलरचा बार ड्रॉ करणार आहोत किंवा कसा बार ड्रॉ करणार आहोत ते इथे राईट करायचं आहे. हे पहा डार्क ब्लू कलरचा सॅटर्डेला बार आहे आणि संडेचा बार आपण घेऊयात ग्रे कलरचा. किंवा तुम्ही इथे पॅटर्न सुद्धा घेऊ शकता. सॅटर्डेला प्लेन ठेवू शकता आणि संडेला झिगझॅग लाईन्स अशा ड्रॉ करू शकता, स्लांटिंग लाईन्स ड्रॉ करू शकता. अशा प्रकारे पॅटर्न जरी तुम्ही इथं घेतलं तरीही चालणार आहे. चला सॅटर्डेला किती लोकांनी घेतलेला आहे स्वीट लाईमचा ज्यूस तर 43 लोकांनी. इथे आहे 40 बरोबर. मग 40 नंतरची नेक्स्ट लाईन 41, 42 अँड 43. मग इथपर्यंत आपल्याला 43 इथे आहे की नाही इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. आता संडेला किती लोकांनी घेतलेला आहे संडेचा बार आपण यालाच ॲडजस्टंट ड्रॉ करणार आहोत, याला चिकटून साईडला ड्रॉ करणार आहोत जॉईंट करून. तर 59 कुठे आहे 59 इथे आहे 50 बरोबर. हे पहा इथे येणार 59, 50 आहे इथे, इथे 60 आहे. 60च्या खाली 1 जी लाईन आहे ती असणार आहे 59ची म्हणून आपण डायरेक्टली इथे 59चा बार ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट ऑरेंज. सॅटर्डेला 30 लोकांनी घेतलेला आहे तर 30 आहे इथे ही लाईन. सो इथपर्यंत आपण ड्रॉ करणार हा ऑरेंजचा बार. त्यानंतर संडेला किती लोकांनी घेतलेला आहे 65. संडेचा रंग आहे आपला ग्रे कलर हो की नाही. सो 65 कुठे आहे इथे आहे 60 आणि ही जी लाईन आहे 60 आणि 70च्या मधली ती आहे 65ची. सो तिथपर्यंत आपण हा बार ड्रॉ करणार. नेक्स्ट आहे ॲपल. सो सॅटर्डेला 56 लोकांनी ॲपल ज्यूस घेतलेला आहे. इथे आहे 50, इथे आहे 55. 55च्या नंतरची लाईन कोणती असणार आहे 56. सो हे पहा अशा प्रकारे ही 55ची लाईन 55ची जी लाईन असते ना म्हणजे 2 नंबरच्या मधली जी लाईन असते ना ती थोडीशी डार्क दिलेली असते. त्यामुळे आपल्याला कळतं लगेच की ही 55ची लाईन आहे और दोघांच्या मधली लाईन आहे. सो ही 55 त्यानंतर ना 56 इथपर्यंत आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट आहे ॲपल. सॅटर्डेला ॲपल ज्यूस घेतलेली लोक किती आहेत 78. सो इथे आहे 70, ही लाईन 70ची आहे की नाही. हे पहा इथे आहे 70ची लाईन. 70 नंतर ना इथे 75 नंतर 76, 77, 78. सो इथपर्यंत आपण हा बार ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर पायनॅपल ज्यूस सॅटर्डेला घेणारे किती लोक आहेत 40. इथे आहे 40. सो इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर संडेला पायनॅपलचा ज्यूस घेणारे लोक आहेत 67. 67 कुठे प्लॉट करणार ही जी लाईन आहे ती आहे 60ची. हे पहा इथे 60ची आहे. त्यानंतर ही आहे 65 नंतर 66, 67 आलं इथे 67. मग इथपर्यंत आपण हा बार ड्रॉ करणार आहोत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. The following numbers of votes were cast at 5 polling booths during the Gram Panchayat election. Draw a joint bar graph for this data. ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये 5 पोलिंग बूथ्सवर इथे खालीलप्रमाणे वोट झालेले आहे. मग त्यानुसार आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर मग आपण आपला ग्राफ पेपर घेऊयात आणि या ग्राफ पेपरवर या टेबलमध्ये जो डाटा दिलेला आहे तो शो करूयात. आता इथे वाय ॲक्सिस ड्रॉ करणार सगळ्यात आधी आपल्याला हेच काम करायचं की ग्राफ पेपरवर हे ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. वाय ॲक्सिसवर आपण काय शो करणार आहोत आपण वाय ॲक्सिसवर शो करणार आहोत नंबर ऑफ पीपल आणि एक्स ॲक्सिसवर आपण शो करणार आहोत बूथ नंबर. आणि स्केल राईट करायचे आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आता किती घ्यावे लागणार आहे स्केल हे पहा 100च्या वरती सगळे नंबर्स दिलेले आहेत. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 घ्यावं लागणार आहे आपल्याला. हे पहा स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 वोट्स. इथे हे इंटरसेक्टिंग पॉईंटला 0 देऊयात आणि
0पासून इथे 1 सेंटीमीटर 100 घ्यायचं आहे आपल्याला. मग 100, त्यानंतर 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. आता इथे एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय राईट करायचं आहे, बूथ नंबर. सो बूथ नंबर्स इथे 5 बूथ्स दिलेले आहेत, हो की नाही, म्हणजे आपल्याला 5 बार्स ड्रॉ करायचे आहेत. सो अशा प्रकारे बूथ नंबर 1, 2, 3, 4 and 5. मेन आणि विमेन दिलेले आहेत. तर बार आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे की नाही. सो इथे आपण राईट करूयात, मेनचा जो आपला ग्राफ असणार आहे तो ब्लू कलरचा बार असणार आहे आणि विमेनचा बार असणार आहे आपला ग्रे कलरचा. सो फर्स्ट काय दिलेले आहे, मेनने किती वोट केलेलं आहे बूथ नंबर 1वर 200 कुठे आहे, इथे. सो हे पहा अशा प्रकारे ड्रॉ करणार. विमेनचं किती आहे झालेलं 700, इथे आहे 700. सो या फर्स्ट बारला जॉईंट करून आपण दुसरा बार ड्रॉ करणार आहोत. हे पहा कम्पेअर करण्यासाठी किती इझी जातं की नाही. मेनने किती केलं आहे वोट 200 आणि विमेनने 700. खूप इझिली आपण पटकन एका सेकंदाच्या आत आपले आन्सर सांगू शकतो अशा जॉईंट बार ग्राफमुळे. नेक्स्ट आहे बूथ नंबर 2. मेनने किती वोट केलेला आहे 270. सो इथे आहे 200, त्यानंतर 250 ही जी मधली लाईन आहे ती, त्यानंतर 260 अँड देन 70. हे पहा ही मधली लाईन आहे 250ची, त्यानंतर 260 अँड देन 270. इथपर्यंत आपल्याला बार हा ड्रॉ करायचा आहे आपला. नेक्स्ट विमेन किती केलेला आहे बूथ नंबर 2वर, तर 240. 240 कुठे असणार आहे, इथे ही लाईन आहे 250ची, मग त्याच्या खालची एक 240ची असणार. सो इथपर्यंत येणार. नेक्स्ट बूथ नंबर 3 560. 500 आहे इथे, 60 कुठे असणार आहे, मधली लाईन कितीची असणार आहे 550, त्यानंतर 560. हे पहा इथे ही 550 ही लाईन, त्यानंतर 560. आता बूथ नंबर 3वर विमेन किती केलेला आहे वोट, विमेनने 340 विमेनने वोटिंग केलेलं आहे बूथ नंबर 3वर. सो 300 कुठे आहे इथे आणि 40 कुठे असणार आहे 340, ही आहे 350ची लाईन आणि त्याच्या खालची लाईन असणार आहे ती असणार आहे 340ची. किती इझी आहे, हे आहे 350 आणि त्याच्या खालची लाईन असणार आहे 340ची. सो इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट बूथ नंबर 4. मेनने किती वोट केलेला आहे 820. सो ही लाईन आहे 800ची, त्यानंतर 810 आणि 820. हे पहा ही आहे 800ची बरोबर, त्यानंतर 810 820 इथपर्यंत असणार आहे. नेक्स्ट विमेन किती केलेलं आहे बूथ नंबर 4वर 640 विमेनने वोट केलेलं आहे. सो 600ची लाईन आहे ही आणि 650ची ही येणार आहे लाईन. हे पहा आणि त्याच्या खालची जी लगेच खालची येणारी जी लाईन असणार आहे ती असणार आहे 640ची. हे पहा ही इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. चला आता बूथ नंबर 5. बूथ नंबर 5वर मेनने वोट केलेला आहे 850. 800 आहे इथे आणि 850 कुठे असणार आहे इथे ही लाईन. हे पहा अशा प्रकारे आपण ड्रॉ करणार. त्यानंतर विमेनने किती केलेलं आहे बूथ नंबर 5वर 470. सो हे आहे 400, त्यानंतर 450 देन 60 अँड देन 70. हे पहा इथे 450 देन 60 अँड देन 70 इथपर्यंत आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे विमेनचा बूथ नंबर 5वर. इथे आपला हा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. पुढील क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.